तर राजीनाम्याबाबत अजित पवारांनी निर्णय घ्यावा, मुंडेंच्या राजीनाम्याशी फडणवीसांचा संबंध नाही असं सुरेश धस यांनी म्हटलंय। तर आका हे बीडचे सुपर पालकमंत्री आहेत असा टोलाही धसांनी लगावलाय। अजित दादा निर्णय घेतील आणि अजित दादांनीच निर्णय घ्यावा। मला वाटतं या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा काय संबंध, आमच्या पक्षाचे ते नाही आहेत, त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही। त्यांच्या पक्षाचेच आमदार म्हणतात प्रकाश सोळंके व इतर सर्व की यांचा राजीनामा घेतला पाहिजे, पण तो राजीनामा अजितदादा घेत नाहीत। अजितदादांनी घ्यायचा का नाही हा अजितदादांचा प्रश्न आहे। आमचं जरा लांबचं नातं आहे ना, आम्ही भाजपवाले आहोत। 2012ला ह्यांच्या नगर परिषद ताब्यात आलेले, 2019 ते 2024 या कालावधीत 1 वर्ष का 9 महिने सोडता बाकी सगळ्या कालावधीत माननीय पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत आणि त्यांनी भाड्याने दिलेले आका हे स्वतःच सुपर पालकमंत्री म्हणलं तर चालेल ना आकांना, हे सुपर, कारण ते आता काय म्हणले जिल्ह्याचे बाप, हे जिल्ह्याचे जे बाप होते त्या बापांनी 11 तालुक्याला 100 रुपये द्यायचे आणि 11 तालुक्याला 100 रुपये द्यायचे, 100 कोटी आणि 300 कोटी एकाच तालुक्याला घेऊन जायचे। असा पद्धतीचा कारभार बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे।